उपवासाचा आज 9वा दिवस, सिद्धिदात्रीचा. मुलांना उपवास करा म्हटलं की मुलांना नको वाटतं. मुलं म्हणतात नको बाबा, ते साबुदाण्याची खिचडी नकोय. पण तेच पदार्थ वापरून मुलांसाठी छानशी क्रंची बनवूया. चला, साबुदाण्याच्या खिचडीला लागणारे सगळे पदार्थ आपण टाकणार आहोत. साबुदाणा मी दळून घेते. क्रंचीसाठी आपण साबुदाणा दळून घेतलाय, जाडसर दळलाय, फार काही बारीक केला नाहीये त्याला. त्यात टाकूया दाण्यांचं कूट, मीठ, लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका आणि त्यात पिळूया एक लिंबू आणि त्यामध्ये एक बटाटा किसून घेऊ. याचा आपण छानपैकी डो बनवून घेऊ. भिजवताना थोडीशी पाण्याची गरज पडली तरी सुद्धा चालेल. आता हा डो आपण 10 मिनिटांसाठी सोडून देऊ, म्हणजे साबुदाणा क्रंची बनवण्यासाठी आपण पोळपाटाला छान तेल लावून घेऊ. अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यावं लागणार आहे. आपण हे कट करून घेऊ आणि याचे आपण लांब लांब फ्राईज सारखे तुकडे करूया. तळून घेऊया कमी गॅसवर. आपली साबुदाण्याची क्रंची तयार झालेली आहे बघा, खुसखुशीत. आणि हे खाऊन बघा.